हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू आणि नक्की कुठेही स्किप न करता नक्की बघा. 14 एप्रिलला भीमजयंती झाली, पण आमच्या गावी 27 एप्रिलला सार्वजनिक भीमजयंती करतात आणि मुंबई पुण्याचे सर्वच लोक या दिवशी सगळे एकत्र जमतात. तर तुम्ही बघू शकता इथं सर्वजण आम्ही छान तयार होऊन वगैरे आलो आहे आणि इथं सगळ्यांचे आदर सत्कार वगैरे चालू आहेत. शिक्षिका असणाऱ्या शेटे मॅडम यांचा स्वागत आणि सन्मान वंदना गायकवाड मॅडम यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर रेखा वगैरे झाले आणि करून घेतला नाश्ता. नाश्त्यासाठी मस्त होते पोहे. तर नंतर चालू होणार होतं स्पीच. April 1891, Baba Saheb was a very intelligent man who and organized on this special day let दीनदलितांची उद्धारी केल्याची वाचलेला भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी त्यांनी भारतीय संविधान केला. 14 एप्रिलचे सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला माझे कोटी कोटी नमन, माझे कोटी कोटी नमन. अनेक वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली सण करणारे समाज बांधवांना खायला हक्की प्रेरणा पाहिजे. थोडेफार स्पीच वगैरे ऐकले आणि त्याच्यानंतर घरी आली. आशूला घ्यायला. आशू आली होती घरी, त्याच्यामुळे ती पण छान तयार होऊन वगैरे आली. तिच्याकडे व्हाईट साडी नव्हती, ती ॲक्च्युली रात्री घालणार होती, नेसणार होती, म्हणूनच म्हटलं चल असू दे त्या साडीवरती आली. आणि इथं चालू झाली होती क्विज कॉम्पिटिशन. मस्त. एका प्रश्नाला 5 गुण असणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून डॉक्टर पदवी मिळवली? कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न बी गटासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले? कलर करायला चालू करा. तिथेच थांब 2 मिनिटं. दुपारी छान असं वगैरे जेवण वगैरे निघालो आणि इथं संध्याकाळी बघा आम्ही मिरवणुकीसाठी जाण्यासाठी छान अशी तयारी वगैरे झाली. थोडासा उशीरच झाला होता, कारण की माहीला आणि आरूला छान काष्टा वगैरे नेसवायचा होता, कारण की त्यांचं लेझिम होतं, त्याच्यामुळेच आम्हाला थोडा उशीर झाला. आणि तुम्ही बघू शकता आमची आंबेडकर जयंतीची भव्य अशी मिरवणूक निघाली होती. सर्वांनी आपापल्या जागेवर मागं सरका प्लीज, विनंती आहे. एन्जॉय केला आणि ह्याच्यापेक्षा पण दुसरा दिवस आम्ही तो खूप एन्जॉय केला. आणि त्यामुळे पार्ट 2 भीमजयंतीचा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग बघायला खरंच विसरू नका. तुम्ही पण तो खूप एन्जॉय करा आणि काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.